नमस्कार मंडळी, सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती खळबळजनक आरोप केलेले आहेत आणि हे आरोप इतके गंभीर आहेत की यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली आहे। नेमके काय घडत आहे आणि हे आरोप कितपत गंभीर आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मंडळी, अंजली दमानिया यांनी मुख्य दोन गोष्टींवरती बोट ठेवलेलं आहे। पहिला आरोप म्हणजे टोलच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार आणि दुसरा आरोप म्हणजे इथेनॉल धोरणाचा गैरवापर। दमानिया यांच्या म्हणण्यानुसार टोल मधून मिळालेला पैसा आयडीएल नावाच्या एका कंपनी मार्फत थेट गडकरींच्या दोन्ही मुलांच्या म्हणजेच निखिल आणि सारंग यांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला आहे। आता हे आरोप अत्यंत गंभीर आहेत, कारण याचा अर्थ असा आहे की जनतेकडून गोळा केला गेलेला टोलचा पैसा खासगी कंपन्यांकडे वळवण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर इथेनॉल प्रकरणामध्ये तर आकडे अधिकच धक्कादायक आहेत। काँग्रेसचा दावा आहे की नितीन गडकरी यांच्या सियान ॲग्रो कंपनीचा महसूल जून 2024 मध्ये 18 कोटी रुपयांवरून जून 2025 मध्ये तब्बल 523 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे। म्हणजेच ही 2823% वाढ अत्यंत संशयास्पद आहे। आणि त्याचबरोबर या कंपनीच्या शेअरची किंमत देखील 37 रुपयांहून 638 रुपयांपर्यंत पोहोचली आहे, जी तब्बल 2184% वाढ आहे। आता या आरोपांमागे सरकारी धोरणांचा गैरवापर झाल्याचे दिसते। E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे धोरण 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय होते, पण ते 5 वर्ष आधीच म्हणजे 2025 मध्येच पूर्ण झाले। आणि असे पहिल्यांदाच घडले आहे बरं का की एखादे धोरण ठरलेल्या वेळेच्या इतक्या आधी पूर्ण झालेलं आहे। पण याच धोरणामुळे नागरिकांना अनेक समस्या येत आहेत। 2023 पूर्वीच्या गाड्या आणि काही नवीन मॉडेल्स E20 पेट्रोलसाठी बनलेले नाहीत, आणि ज्यामुळे इंजिनचे नुकसान आणि कमी मायलेज आणि दुरुस्तीचा खर्च वाढलेला आहे। एकीकडे पेट्रोलचे दर 71 रुपयावरून 100 रुपयांपेक्षा जास्त पोहोचलेले आहेत आणि दुसरीकडे इथेनॉल निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा वापर होतो, ज्यामुळे देशभरामध्ये पाण्याच्या समस्येवरती ताण येतो। आता या सर्व आरोपांवरती भाजपने देखील त्वरित प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हे आरोप थेट खोटे आणि तथ्यहीन असल्याचे म्हटलेले आहे। नितीन गडकरी यांनी स्वतः सांगितले की माझ्या बुद्धीचे मूल्य दर महिन्याला 200 कोटी रुपये आहे आणि मला पैशांची गरज नाही। पण दमानिया यांनी याला उत्तर देत म्हटले आहे गडकरींनी स्वतःला खूप कमी समजले आहे, कारण त्यांच्या पुत्रांच्या कंपनीच्या शेअर मध्ये एका दिवसामध्ये तब्बल 144 कोटींची वाढ झाली आहे। हा फक्त एक घोटाळा नाही तर अनेक प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे। दमानिया यांच्या म्हणण्यानुसार 128 कंपन्या आणि 278 गुंतवणूकदारांचा समावेश आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सार्वजनिक पैशांचा खासगी फायद्यासाठी वापर झाल्याचे देखील दिसते। जनतेकडून गोळा केला गेलेला टोलचा पैसा आणि सरकारी धोरणांचा फायदा काही विशिष्ट कंपन्यांना मिळाल्याचे चित्र देखील निर्माण होते। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी सखोल अशी चौकशी करणे आवश्यक आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गडकरींवरती झालेल्या सर्व आरोपांवरती सविस्तर माहिती दिली। तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला? या प्रकरणामध्ये तुमचे नेमके मत काय आहे? हे आरोप तुम्हाला पटतात का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्प्रेड चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।